व्हेनेझुएलाची भौगोलिक रचना खरोखरच अद्भुत आहे. एंजेल फॉल्स स्पॅनिशमध्ये ज्याला साल्तो अंजेल म्हणतात, हा पृथ्वीवरील सर्वात उंच धबधबा आहे. केनिमा नॅशनल पार्कमधील आयांतेपुई येथून तो तब्बल 979 मीटर खाली कोसळतो. त्याच्या पाण्याच्या तुषारांमुळे पांढऱ्या धुक्याची चादर तयार होते आणि त्यातून इंद्रधनुष्याची झलक दिसते. यानंतर भूभाग रुंदावत लॉस लॅनोस या विशाल मैदानी प्रदेशात बदलतो, जिथे सरासरी दैनंदिन तापमान 24 अंश पेक्षा जास्त असते. सखल भागांमध्ये दलदलीची गवतं आणि सेजेस वाढलेली असतात आणि एप्रिल ते नोव्हेंबर या पावसाळ्यात हंगामी पूर येतो. या भागातील नदीकाठच्या जंगलांमध्ये जगवार आणि कपिबारा वावरतात. दूर दक्षिणेला माउंट रोरायमा सुमारे 2810 मीटर उंचीपर्यंत उभा आहे, जिथे व्हेनेझुएला, गयाना आणि ब्राझील यांच्या सीमा एकत्र येतात. हा एक टेपुई आहे, सपाट माथ्याचा डोंगर, ज्याच्या कड्यांची उंची सुमारे 400 मीटर पर्यंत पोहोचते. पावसामुळे त्याच्या कडांवर विचित्र दगडी मनोरे घडलेले दिसतात. शेवटी लेक मराकायबो येथे कटाटुंबो विजांचा कडकडाट वर्षातील सुमारे 300 रात्री ऐकू येतो आणि तो सलग 9 तासांपर्यंत चालू राहू शकतो. दरवर्षी प्रतिचव किलोमीटर सुमारे 250 विजांचे चमकणारे झोत येथे दिसतात. तर मग तुम्ही व्हेनेझुएलाला भेट द्याल का?